पवित्र आणि पूज्य करणे हा वैद्य देया मस्त वज्रमाला घोषी हस परिणते येण्याचं प्रयोजन देवा वाकड्या मार्गाने जाण्यापेक्षा सरळ मार्गाने तुम्हाला सांगतो हा प्रश्न तुम्ही मला केला उत्तर तुमच्या बाजूला जाते मग कारण हाच ठरतोय देवा मग विलंब न लावता ज्याला तुम्ही अभयदान दिलात त्याला माझ्या स्वामी परिणते या मणिनागाला मी अभयदान दिलं बरोबर तेव्हा मी कल्याण करणार नाही कल्याण त्याचंच कल्याण तेव्हा त्याच्या कल्याणात तो अडथळा आणतो. नाही याचा तुम्ही वाटण्यात काय करा मी अडथळा येणारच नाही फक्त एक गोष्ट यानं अपराध केला त्या अपराधाला मला शासन घडवायचंय कुठला अपराध एकच पक्षीला रामची आणखी यानं भक्षस्थानी पाहिजे यानं समाजचा ऊर भरण्यासाठी भक्षस्थानी पाहिजे परिणते जीवो जीवस्य जीवनम एक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे नियतीला अन्न साखळी ठरवून दिलेली बरोबर तेव्हा त्याला पचतय त्याचा पचन करताय तो जीव भक्षण करू शकतो त्याला मर्यादा नाही पण तू वास्तविक त्याच्या अन्न साखळीत अडथळा होऊ नये ही माझी सूचना आहे देवाने त्याच्या अन्न साखळीत यत्न होतो त्यानं मुद्दा म्हणून स्वतःच्या अन्न साखळीत अडथळा आणण्यासाठी तत्पर झाला माझ्या पक्षी प्रवासात जायला तत्प केलं नसतं तर याचा देवा मागात मी आलो हे खगेंद्रा केवळ या मणिनागानं पक्षांच्या घरट्याची पहिलं वा अंडी भक्षण केली बरोबर हा अपराध त्याचा बरोबर देवा मग तू सुद्धा हत्ती भक्षण केलास कासव खाल्लास तेव्हा तुझ्या पचनाला पडत होते म्हणून तू पचविलंय मग त्याला पचता येत त्याच्या तू का बिघाड करतोस देवा मी त्यावेळी खाल्ले पण आता नाही त्यावेळी खाल्ले आता आहार बदलला देवा आहार बदलला म्हणजे तेव्हा तेव्हा हत्ती आणि कासव खाल्ले असं मी म्हटलं बरोबर पण ते खाण्यापूर्वी निषादांना खायला गेला होतास निषादाना खाताना एका ब्राह्मणाला खाल्लं त्या ब्राह्मणाबरोबर केवट होती त्या केवटाला खाल्लंस तेव्हा तुझा दाह झाला तेव्हा तुला कळलं हे तुला पचणार नाही आणि म्हणून स्वतःच्या पितृदेवतेपर्यंत गेला तेव्हा कश्यपांनी सांगितलं की जा केवळ तुला केवट पचले नाही निषादाला सांगितलं खायला निषादही पचले नाही आता आहार बदल तू हत्ती आणि कासव हे आहेत त्यांना जाऊन खा त्या हत्ती कासवांना पकडलंस आपल्या पंजात दोन पंजात धरिलंस आणि घेऊन उंच भरारी घेतलीस आणि एका फांदीवर जाऊन बसलास आता त्या फांदीच्या ठिकाणी बालखिल्ले ऋषी होते ती फांदी मोडून घेऊन उडालास बालखिल्ल्यांची समजूत कुणी काढली कश्यपाने काय पण हत्ती मात्र कासवांना खाल्लंस पण ज्या केवट आणि ब्राह्मणांना खाऊन तुझ्या देहाचा दाह झाला गळ्याकडे दाह झाला कंठाकडे दाह झाला तसाच मणिनाग कुणाला तरी खाणार तेव्हा कधीतरी त्याला सुद्धा अडथळा नरडीला होणार घशाला कोरड पडणार तेव्हा ते खाद्य तो वगळून इतर खाईल तेव्हा त्यानं काय खावं काय नको या हस्तक्षेप करण्याचा अधिकार गौरव मग याच्या नरडीला कधी लागेल आणि हा काय काय पचले या एवढा दिवस मला राहायला वेळ नाही तू वाला येईल तशी पाठ फिरवण्याची सवय आहे प्रतिमास तू खाय
मासातून एक सर्प एक मास एक सर्प. मी आहार बदलला आता. 36 नागकुळ. या 36 नागकुळातील 27 नागकुळ आईच्या स्वाभिमानाप्रित्यर्थ मांडलीस. राहता राहिली 9. अनंत वासुकी शेष पद्मनाभं च कंबलम शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा. मग सांग रे, 9 नागकुळांचा विस्तार. या 9 नागकुळांच्या विस्तारातील प्रति मासाला एक तुला नाग दिला जातो. बरोबर बरोबर. तुझी भूक भागली जाते. तुला केवळ दिलेला शब्द नागांकरवी पूर्ण होतो. मग तो नाग म्हातारा असू दे, तरुण असू दे, जसा ज्याच्या वंश विस्तारानुसार असेल त्याप्रमाणे तुला मिळतो. एक काम कर, काय करू? मला सांग, बोला. तू वाहन कुणाचा, तुझा जवळचा देव कोण? माझ्या वैकुंठीचा नाही. बर, वैकुंठीचा नारायण कुणावर आसन म्हणून शयन करतो? शेष शेष यांच्यावर आसन म्हणून करू. आणि हा मणिनाग कुणाचा मुलगा? शेषांचा. मला विचारून काय खात्री करतोय? एक तर वैरात्मा दुःखीलास आणि त्याला काय इशारा खात्री करतो? ना भाऊ. कारण याला पाठमोऱ्या दिशेनं खाणाखुणा करण्याची सवय आहे. कारण याच्या खाणाखुणावर लक्ष जर का ठेवला नाही तर नाद होत नाही. मग हा जर तुझ्या पक्ष्यांची अंडी आणि पक्षी भक्षण करत होता तर पहिली तक्रार कुणाकडे करायला हवी होती? बोलण्याचा अर्थ तुमच्या अरे सरळ स्पष्ट सांगतोय. काय? वैकुंठीच्या नारायण शेषावर शयन करतोय म्हणजे शेष तुला लांब पल्ल्याला होता, बरोबर, जवळच होता. जवळच होता. मग त्या शेषापर्यंत जाऊन या त्यांच्या या सुपुत्राची, आपण सुपुत्र सुलावलं बोलूया तू म्हणून, त्या सुपुत्रानं काय केलं? हा कर्म करून कुपुत्र ठरतोय. माझ्या दिसण्यानं हा जाब तुला शेषांकडे जाऊन विचारता आला असता. शांतीला शिवापर्यंत येण्याची गरज काय? शांततेचं प्रतीक वैकुंठीचा नाव म्हणजे आहे. तिकडे शांतता ठेवावी. कैलासावर गदारोळ केला तरी कैलासावर चालेल. याला सांगा. हे बरं आहे तुमचं. म्हणजे कौपिष्ट देवता, रुद्र देवता या कैलासावर येऊन तुम्ही अखंड तांडव केला की आणखी माझ्या विधाला डाव कैलास नाचवतोय, अखंड तांडव करतोय. त्या नारायणाला शांततेत ठेवा. नारायणाला शांततेत ठेवणारा नारायण सध्या शांततेत आहे कारण विस्तार करतोय. त्या नारायणाकडे तक्रार नेऊच नको. मी तक्रार म्हटली तुला आपल्याकडं शेषाकडं नेली असतीस तर फार बरं झालं असतं. आपल्यामुळे जागा चुकली निर्णयात्मक. जागा चुकली नाहीये. जागावरच मी आलोय. कसं काय? आणि मी तशीच नाही तुम्हाला सांगतोय. संपत्तीचा न्याय होईल पण तुमच्या जवळून होईल. माझ्या- आणि दुसरी गोष्ट माझ्या अंगावर 9 नाग केवळ सूक्ष्म स्वरूपानं आहेत. हा, म्हणून नागांची देवता म्हणून माझ्यापर्यंत आलास. तुला आणखी बाजू होती, मनसा देवी होती. मनसा देवीकडे गेला असता तरी झालं असतं. पण तिथं गेला नाहीस, माझ्यापर्यंत आलास. तेव्हा माझ्याकडे न्याय तुला मिळणार नाही कारण मी त्याला अभय दिला आहे. देवा तुम्ही बोललात म्हणून बरं झालं. काय? 9 नागांशी संलग्न तुम्ही जास्त आहात. अर्थातच. दुसरी गोष्ट म्हणजे याला अभयदान तुम्ही दिला. बरोबर. हो. एक विनवणी करतो तुमच्या समोर. कुठली? तुम्ही भोळे देव आहात. वा, तुम्ही भोळे देव आहात. शाबास. तुम्ही दोघांच्याही निर्णयात तोच निर्णय देणार आणि एकाचा निर्णय पण तोच म्हणजे देणार. मी दोघांची बाजू घेणार आणि एकाची घेणार. एकाची आणि दोघांची बाजू घेऊन तेव्हा तू बोलणार आहे. कारण तेव्हा तू भोळा देव आहे. वा, वा, वा. भोळा देव आहे आणि तुम्ही भोळे म्हणून हे असे डोक्यावर येऊन तुझ्यासारखे नाहीये. करुणा! देवाला न्याय करणं ठाऊक आहे पण तुझ्यासारखे नाहीये. करुणा! बोल, मी भोळा होय. कुणाला काय केलं रे
शिवाचा प्राण आहे. नाही, काय म्हणता बोलतोय? बरं काय? त्याहीपेक्षा शिवलिंग म्हणजे गिरिजेनं माझं तत्व आपल्या जंगेत पकडलं होय ना बरोबर. होय. तेव्हा ते सोडून द्या म्हणू नको. तो विषय सोडून द्या. कारण लंकाधीश पिंडिते ब्रह्मांडी अखिल अरिष्ट साळुंकी लिंगात स्थित आहे. पुढे बोल. आणि त्या लिंगात तुम्ही गेला. जिथं अडवायचं तिथं अडवणार. नाही, अडू असं सोडवायचं नाही. असेल तर सोडवणार आहे. तुम्ही सोडवायचं अडवा. असेल तर सोडू नाही देणार. तुम्ही अडवा. पण याला अडवा. आता प्रश्न निर्माण झाला, तुम्ही भोळा. रावण लंकाधीश रावणाला तुमच्याजवळ तुमची पत्नी मागितली. उदार अंतःकरणाने तुम्ही तुमची पत्नी दिला. वा. भोळे देव ना तुम्ही. भोळा देव, त्या भोळ्या देवाला न्यास नाही. आपली पत्नी आम्ही लंकाधीश रावणाला दिली. माझा देव जर का मध्यस्थानी आला नसता, माझा देव जर का मध्यस्थानी आला नसता, तर देवा पत्नी लंकाधीश रावणाजवळ गेली असती. हा? माझा देव माझा वैकुंठीचा नारायण रे. भोळा म्हटलंस पण मला शिव म्हणतात. बरोबर. जो दुसऱ्याला वश करतो तो शिव. स्वतःला वशीकरण करून मी घेत नाही कधी. नाही, नाही. कधी आजपर्यंत शिवाला कुणी वशीकरण करून घेतलेलं नाही. तेव्हा कुणासाठी म्हणालास? लंकाधीश रावणानं केवळ पार्वतीला नेलं. बरोबर. हो, मग रावणाला मारलं कुणी रे? रामानं ना. हो. म्हणजे कुणी वैकुंठीच्या नारायणाच्या रूपानं ना? वैकुंठीच्या नारायणाला नाही नाही, म्हणजेच रामानं मारिलं. होय. हे खरं बोलला. म्हणजे वैकुंठीचा नारायण किंवा भूतलावर राम रूपानं नटला आणि त्यासाठी केवळ आम्ही सहकार्य केलं. आणि हे सहकार्य देवतत्वाला अनुसरून केलं. यात काय चुकलं? तू चुकणारच नाही. मग मी कुठं म्हणतोय तू या चुकणार काय नाही. चुकलं? अरे म्हणूनच मी इथं आलोय. हे काय करताना तू चुकणार नाही. माझ्या बाजूने अविचाराचा शेवट करणार. हे वैनतेया, या विश्वाच्या अधिकारी केवळ शिवानं त्याला अभय दिलाय. तेव्हा अभय दिला त्याचं रक्षण शिव करणारच. देवा, अजून अन्न साखळीची आहे. त्या अन्न साखळीत याच्यामुळे बिघाड होणार आहे. आणि त्या कारणास्तव देवाच्या अवैधान तू दिले. तो जर का माझा भक्ष्य ठरण्याचा जर का तुला वाटत असेल, तर देवा मणिनाथाला माझा स्वाधीन कर. कदापि मणिनाथ स्वाधीन होणार काय कशी स्वतःच्या पराक्रमानं राजकारण कैलास हवालदार तानातान उडवेल. मग त्याच स्थितीची वाट मी पाहतोय. हा वैनतेय, ज्या वैनतेयानं वैकुंठीच्या नारायणाला कैलास केलं. केवळ वैकुंठीच्या नारायणाच्या बाबतीत स्थिरावलास आणि केवळ नारायणाला सुद्धा त्यावेळी तुला फसविलं. ज्या नारायणानं केवळ सुमुख नागाच्या बाबतीत केवळ तू हा प्रकार घडविला होता, तो मणिनागाच्या बाबतीत घडवितोय. पण त्या सुमुख नागाच्या वीर सुद्धा तुला शरणागतीला यावं लागलं आणि तुला शरण यावं लागलं. अर्थात माझा बाबतीत तरी तुला शरण आले. देवा, तुझा देवा संधी व्हायला. मला कमिशन वाटलं. पण त्याचे बाजू तसा देवा माझा समाज माझा समाजाची. देवा या कैलास पर्वतावर, कैलास पर्वतावर तानातान उडवेल. आणि दुसरी गोष्ट अरे ज्या रावणानं कैलासाला हात घातला, पण ओरड मारावी लागली या शिवाच्या नावानं. त्या कैलासाला हादरण्याची काय हिंमत तुझी? काय तरी अगरवाला स्वतःच्या आईच्या इच्छेसाठी करोडा छेद घेतली. त्याने तुम्हाला ठी मात्र पराक्रम करीत ठरले. या वैनतेयाची तुझी सत्वता सोट होती. अरे नंदी काय, तू काय, केव्हा आमचा वाहन बनलास. अरे बनला नाहीस, आम्ही तुम्हाला बनवून घेतलं. वाहन रेवती, पण तुम्हाला निवडलं. याला कारण केव्हा शिव जाणतोय नंदीला, नारायण जाणतोय करुणाला. आणि असं असताना अमर्यादा आणि